Hello friend, welcome to our channel. Today we solve few question. In previous video we revise electrostatic point. Now we solve few questions related to that point. First question आपल्या स्क्रीन वरती दिसतोय. A positively charged body A म्हणजे हे has been brought near a neutral brass sphere B, that is B sphere, mounted on a glass stand as shown in the figure. The potential of B will be. त्या B स्पियर वरती पोटॅन्शियल काय असू शकतं हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता बघा, हा A बॉडी जो आहे हा पॉझिटिव्हली चार्ज्ड बॉडी आहे. A इज पॉझिटिव्हली चार्ज्ड बॉडी. व्हेन दिस पॉझिटिव्हली चार्ज बॉडी इज ब्रॉट नियर टू दी बी हा न्यूट्रल आहे, पण ज्यावेळेस आपण पॉझिटिव्हली चार्ज बॉडी बी च्या डायरेक्शनमध्ये मूव करतोय अँड ऑर बोथ बॉडीज आर ब्रॉट नियर टू इच अदर, तर त्यावेळेस काय होणार आहे, पॉझिटिव्ह चार्जेस ट्रान्सफर्ड ऑन दी न्यूट्रल ब्रास स्पियर, आणि त्यामुळे हा जो ब्रास स्पियर आहे यावरती पॉझिटिव्ह पोटॅन्शियल क्रिएट होईल. कारण इथं या ए बॉडीवरती चार्जेस आहेत पॉझिटिव्ह चार्जेस, त्यामुळे बी बॉडीवरती जे पोटॅन्शियल प्रोड्यूस होणार आहे दॅट पोटॅन्शियल इज ऑल्सो पॉझिटिव्ह. आपण एक पॉईंट याच्या आधी बघितलेला आहे, निगेटिव्ह चार्जेस प्रोड्यूस निगेटिव्ह पोटॅन्शियल अँड पॉझिटिव्ह चार्जेस प्रोड्यूस पॉझिटिव्ह पोटॅन्शियल. तशाच पद्धतीने इथं आता ही जी ए बॉडी आहे ही पॉझिटिव्हली चार्ज आहे, म्हणजे ए बॉडीवरती पॉझिटिव्ह चार्जेस आहेत आणि ही बॉडी जर आपण न्यूट्रल स्पियरच्या जवळ नेत आहोत तर बी या न्यूट्रल स्पियरवरती पॉझिटिव्ह पोटॅन्शियल प्रोड्यूस होणार आहे. म्हणजेच आपला इथं जे आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहेत, ए ऑप्शन इज 0, बी इज निगेटिव्ह, सी इज पॉझिटिव्ह अँड डी इज इनफायनाईट, असे जे ऑप्शन्स दिलेले आहेत, तर यातला हा सी ऑप्शन आपला करेक्ट ऑप्शन असणार आहे. दॅट इज द करेक्ट ऑप्शन. ना नेक्स्ट क्वेश्चन बघा. The figure shows electric lines of force. If EA and EB are electric field at A and B and distance AB is equivalent to R. हा बघा तुमचा A पॉइंट आहे इथं आणि हा आहे B पॉइंट. या A पॉइंट वरती EA एवढं पोटॅन्शियल आहे आणि B पॉइंट वरती इलेक्ट्रिक फील्ड आहे आणि B ला EB हे इलेक्ट्रिक फील्ड आहे. दोघांमध्ये जे काही डिस्टन्स असणार आहे ते आहे R. तर आपल्याला इथं फाइंड आउट करायचं आहे, आपल्याला इथं या दोन्ही इलेक्ट्रिक फील्ड मधलं रिलेशन इथं एक्सप्लेन करायचं आहे. आता इथं बघा, हे जे दोन्ही पॉइंट्स आहेत ए आणि बी, डायरेक्शन कुठल्या दिशेला दिसतंय, इलेक्ट्रिक फील्डचं डायरेक्शन हे इकडे या दिशेला आहे. म्हणजेच तुमचा चार्ज आपण कन्सिडर करूयात इथं आहे आणि आपल्याला माहिती आहे जेवढं आपण चार्जच्या जवळ असू तेवढं इलेक्ट्रिक फील्ड हे जास्त आपल्याला ऑब्झर्व होणार आहे, आणि जसं आपण चार्जपासून लांब जाणार आहे, दूर जाऊ, त्यावेळेस इलेक्ट्रिक फील्ड हे कमी होणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय, जर आपण ए या पॉइंटला EA एवढं इलेक्ट्रिक फील्ड ऑब्झर्व करतोय आणि B ला आपण EB एवढं इलेक्ट्रिक फील्ड ऑब्झर्व करतोय, तर करेक्ट रिलेशन या इलेक्ट्रिक फील्ड्स मधलं जे तुम्हाला ऑब्झर्व होणार आहे ते करेक्ट रिलेशन आपल्याला इथं लक्षात येईल. बघा ऑप्शनमध्ये आपल्याला दिलेलं आहे EA इज लेस दॅन EB, EB is less than EA, EA is equivalent to EB and D is EA equal to EB upon R, असे रिलेशन्स दिलेले आहेत. आणि इथं आपल्याला लक्षात काय येतंय, EA हा पर्टिक्युलर सोर्सपासून जवळ आहे, EBचं डिस्टन्स हे सोर्सपासून जास्त आहे, म्हणजेच EA या पॉईंटवरती म्हणजेच A या पॉईंटवरती इलेक्ट्रिक फील्ड हे जास्त असेल, B या पॉइंटला फील्ड हे कमी असू शकतं. म्हणजेच आपला करेक्ट ऑप्शन इथं आपण लक्षात घेऊ शकतो, EB इज लेस दॅन EA, दॅट इज B ऑप्शन इज
correct option. EB is less than EA is correct option. Now next question. इथं बघा आपल्याला काय दिलेलं आहे. The below figure gives electric lines of force due to two charges Q1 and Q2. What are the sign of the two charges? दोन चार्जेसचे इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आपण लाईन्स ऑफ फोर्सने इथे इंडिकेट केलेला आहे. तर त्या दोन चार्जवरती एक्झॅक्ट कोणते साईन असणार आहे, म्हणजे ते चार्जेस पॉझिटिव्ह चार्ज आहेत की निगेटिव्ह चार्ज आहेत, हे आपल्याला इथं लक्षात घ्यायचं आहे. आता याचं आपण काय बघणार, यांचे ॲरोज लक्षात घेणार आहोत. आता हा Q1 चार्ज आहे आणि हा आहे Q2 चार्ज. Q1 चार्जच्या जर आपण इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस लक्षात घेतल्या तर आपल्याला काय लक्षात येतं, त्या Q1च्या दिशेने टुवर्ड्स दी Q1 इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स या ट्रॅव्हल होत आहेत. आणि Q2च्या रिलेटेड सुद्धा जर आपण ऑब्झर्व केलं तर तिथंही Q2च्याच डायरेक्शनमध्ये टुवर्ड्स दी Q2 ह्या लाईन्स ऑफ फोर्स ट्रॅव्हल होत आहेत. आणि हे आपल्याला केव्हा ऑब्झर्व होतं, इफ वी हॅव निगेटिव्ह Q चार्ज द लाईन्स ऑफ फोर्सेस आर ट्रॅव्हल टुवर्ड्स दी चार्ज. आणि जर आपण पॉझिटिव्ह चार्ज घेतला तर लाईन्स ऑफ फोर्स कशा असणार आहेत आपल्या, अवे फ्रॉम दी चार्ज. लाईन्स ऑफ फोर्स ह्या अवे फ्रॉम दी चार्ज असणार आहेत. आणि इथं दोन्ही केसेसमध्ये Q1 आणि Q2 दोन्हींच्या रिलेटेड आपल्याला काय लक्षात येतं, तर लाईन्स ऑफ फोर्सेसचं डायरेक्शन हे टुवर्ड्स दी चार्ज इथंही आणि या केसमध्ये सुद्धा टुवर्ड्स दी चार्ज दिसतंय. म्हणजे हे दोन्हीही चार्ज कोणते असायला हवेत, दोन्हीही निगेटिव्ह चार्जेस असायला हवेत. तर ऑप्शनमध्ये आपल्याला तसं आहे का बघूयात. ऑप्शन ए बोथ आर पॉझिटिव्ह, बी बोथ आर निगेटिव्ह, Q1 is positive and Q2 is negative, D is Q2 is positive and Q2 is negative. असे आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहेत. म्हणजेच आता आपला करेक्ट ऑप्शन असणार आहे, करेक्ट ऑप्शन इज बी ऑप्शन, बोथ आर निगेटिव्ह. दोन्हीही कसे असणार आहेत, निगेटिव्ह चार्जेस आपल्याला इथं ऑब्झर्व होत आहेत. बोथ आर निगेटिव्ह चार्जेस. ओके, नाव we going to next example. The ratio of force between two small spheres with constant charge in air and in medium. म्हणजे आपल्याला इथं एअर आणि मीडियम, एक पर्टिक्युलर मीडियम असे दिलेले आहेत. द मीडियम ऑफ डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट के. दोन चार्ज आहेत, दोन्हींचं मॅग्निट्यूड सारखं आहे. ठीक आहे. किंवा इथं आपल्याला काय दिलेले, दी टू स्मॉल स्पिअर्स दिलेले आहेत आणि दोन्ही स्पिअरवरती चार्ज हा सेम आहे किंवा कॉन्स्टंट आहे. Q आपण कन्सिडर करूया. दोन्ही स्पिअरवरती चार्ज आहे Q. हे दोन्ही स्पिअर सुरुवातीला आपण एअरमध्ये प्लेस केलेले आहेत आणि त्यानंतर मीडियममध्ये आहेत. तर त्यावेळी दोघांमधला जो फोर्स आहे तो बदलेल. ज्यावेळेस आपण एअरमध्ये प्लेस करतोय तर फोर्स इन बिटवीन दिस टू स्पिअर इज Q1 कन्सिडर करूयात. आणि व्हॅन दिस टू स्पिअर्स आर प्लेस्ड इन मीडियममध्ये ज्यावेळेस आपण प्लेस करतोय, देन फोर्स बिटवीन दिस टू स्पिअर इज F2. अशा दोन फोर्सेस आपल्याला इथं लक्षात येत आहेत. ठीक आहे. आता बघा, हे F1 जर आपण लक्षात घेतला फ्रॉम दी कुलोम्स लॉ, तर आपल्याला काय येईन इथं, 1/4πε0 Q स्क्वेअर अपॉन R स्क्वेअर. ठीक आहे. R हे डिस्टन्स आहे दोन्ही स्पिअरमधलं, एक कॉन्स्टंट डिस्टन्स आपण तिथं लक्षात घेतोय. ठीक आहे. तर हा आपला एअर, कारण इथं के डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट इन एअर इज 1. आणि आता दुसरं मीडियम आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की ज्याचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे के. म्हणजेच फॉर्म्युला काय होईल, फोर्स त्या दोघांमध्ये आपल्याला जो ऑब्झर्व होईल तो असेल 1/4πε0 के इंटू Q स्क्वेअर अपॉन R स्क्वेअर. असा आपल्याला इथं फॉर्म्युला ऑब्झर्व होणार
आहे. आता हे दोन्ही फॉर्म्युल्यामध्ये एक बदल दिसतोय. 1/k हा F2 मध्ये आपल्याला एक्स्ट्रा दिसतोय, कारण F2 इज फोर्स between two sphere when two spheres placed in the medium of dielectric constant K. त्यामुळे आपल्याला हा फॉर्म्युला क्रिएट झालेला ऑब्झर्व होतोय. आता ह्या दोन्हींचं जर आपण रेशो घेतलं, कारण आपल्याला फाइंड आउट करायचं आहे रेशो ऑफ फोर्सचा रेशो इथं फाइंड आउट करायचा आहे. म्हणजेच आपण काय करणार, F1/F2 असं आपण जर घेतलं तर इक्वल टर्म्स आहेत आपल्याकडे. 1/4πε0 Q² ह्या कॉन्स्टंट टर्म आहेत, दोन्हीमध्ये सेम टर्म्स असणार आहेत आणि त्या इथं कॅन्सल होऊ शकतात आणि आपल्याला मिळेल K/1. हा रेशो आपल्याला इथं ऑब्झर्व होणार आहे, कारण ह्या इक्वल टर्म्स इथं दोन्ही फॉर्म्युल्यामधल्या कॅन्सल होतील आणि शिल्लक फक्त राहणार आहे K/1. म्हणजेच रेशो आपल्याला फोर्समधला ऑब्झर्व होतोय K:1. हा आपल्याला इथं रेशो ऑब्झर्व होणार आहे. अशा प्रकारचं ऑप्शन आपल्याला इथं मिळते बी. म्हणजेच इथं B इज द करेक्ट ऑप्शन. K:1 is correct option. Now next example, next question. When the distance, इथं काय करतोय आता, when the distance between two charged particles is half, the force between them will become. इनिशियली आपण कन्सिडर करूयात, दोन चार्ज आहेत Q1 and Q2. हे दोन्ही पर्टिक्युलर डिस्टन्सने सेपरेट झालेले आहेत. इनिशियली हे डिस्टन्स आपण R कन्सिडर करूयात. त्यानंतर काय झालेलं आहे, तर ते डिस्टन्स आपण काय केलं, हाल्फ. म्हणजेच आता Q1 आणि Q2 जे चार्जेस आपण इथं लक्षात घेतोय यांच्यामधलं डिस्टन्स झालंय 1/2R. सुरुवातीला होतं R आणि आता काय झालं, हाफ. 1/2R हे डिस्टन्स आपण आता इथं क्रिएट केलेलं आहे. तर मग ज्यावेळेस आपण हे डिस्टन्स हाफ करणार आहोत त्यावेळी आपल्याला त्यांच्यामध्ये फोर्स किती क्रिएट होतोय हे फाइंड आउट करायचं आहे. ऑप्शनमध्ये आपल्याला दिलेलं आहे 1/2, बी ऑप्शन दिलेला आहे डबल, सी 1/3 आणि डी 4 टाइम्स असे आपल्याला ऑप्शन्स इथं दिलेले आहेत. तर मग आपण फॉर्म्युला इथे लक्षात घेऊयात. आता बघा, आपण फर्स्टली ज्यावेळेस R एवढं डिस्टन्स आहे त्यावेळेस फोर्स आपल्याला दोन्हींमध्ये ऑब्झर्व होईल 1/4πε0 Q1 Q2 अपॉन R². हा फोर्स आपल्याला दोन्ही चार्जमध्ये ज्यावेळेस ही कंडिशन आपण ऑब्झर्व करतोय Q1 Q2 हे यांच्यामध्ये डिस्टन्स R आपण इथे लक्षात घेतोय त्यावेळेस फोर्स असणार आहे एवढा, F इक्विव्हॅलंट टू 1/4πε0 Q1 Q2 अपॉन R². आता ज्यावेळेस डिस्टन्स आपण 1/2R एवढं करणार आहोत त्यावेळी आपल्याला इथं फोर्स काय मिळेल बघा. फोर्स आपला होईल, याला आपण F1 आणि याला आपण म्हणूयात F2 किंवा F म्हणलं तरीही चालेल, इक्वल टू 1/4πε0 Q1 Q2 अपॉन 1/2R². या सगळ्याचा काय होतोय आपण पुन्हा इथे लक्षात घेऊयात. F इक्विव्हॅलंट टू 1/4πε0 Q1 Q2 अपॉन 1/2R². म्हणजेच इथं काय मिळेल आपल्याला, F इक्वल टू 1/4πε0 Q1 Q2 अपॉन R²/4. म्हणजेच इथं F इक्वल टू 4 इंटू ब्रॅकेट 1/4πε0 Q1 Q2 अपॉन R² असा आपल्याला फॉर्म्युला क्रिएट होईल. हा 4 आपला न्यूमरेटरला शिफ्ट होतोय.
आता जर आपण ब्रॅकेटेड टर्म जर लक्षात घेतला तर दॅट इज, इथं याला आपण म्हणलो होतो F2, हा काय तुमचा F1 इनिशियल ज्यावेळेस आर एवढं डिस्टन्स होतं त्यावेळेस ऑब्झर्व होणारा हा फोर्स आहे ब्रॅकेटेड टर्ममध्ये जर आपण लक्षात घेतलं तर. याचाच अर्थ काय, ज्यावेळेस आपण डिस्टन्स हाफ क्रिएट करतोय तर इनिशियली जो फोर्स ऑब्झर्व होतोय त्याच्या 4 टाईम आपल्याला हा फायनल फोर्स ऑब्झर्व होणार आहे. म्हणजेच आपल्याला इथं काय ऑब्झर्व होणार आहे, तर इथं आपल्याला ऑप्शन मिळेल दॅट इज F2 इक्विव्हॅलंट टू 4 ऑफ F1. इनिशियल फोर्स जो असेल त्याच्या 4 टाईम तुम्हाला हा फायनल फोर्स ऑब्झर्व होणार आहे. दॅट इज ऑप्शन आपला मिळणार आहे. करेक्ट ऑप्शन इज D, 4 टाइम्स. करेक्ट ऑप्शन आपला असेल 4 टाइम्स. नाव नेक्स्ट क्वेश्चन. फर्स्ट आपला हा क्वेश्चन आपण लक्षात घेऊयात. क्वेश्चन नंबर 6 हा आपण लक्षात घेतोय. व्हॉट हॅपन व्हेन चार्ज इज प्लेस्ड ऑन ए सोप बबल. सोप बबलवरती ज्यावेळेस आपण चार्ज प्लेस करतोय त्यावेळेस काय होऊ शकतं असं या फर्स्ट क्वेश्चनमध्ये विचारलेलं आहे. ऑप्शन ए, इट कोलॅप्सेस. बी, इट्स रेडियस डिक्रीजेस. C, its radius increases and D, its radius remains same. असं आपले ऑप्शन्स आहेत. तर आपण बघा, इफ वी हॅव सोप बबल आणि या सोप बबलला जर आपण चार्ज ट्रान्सफर करतो आहोत तर हे चार्ज काय होतील, दॅट ऑल चार्जेस आर डिस्ट्रीब्युटेड युनिफॉर्मली ऑन द सरफेस ऑफ द बबल. अँड इफ बबल इज चार्ज्ड, आता बबल तुमचा काय झाला, हे चार्ज ज्यावेळेस आपण चार्ज ज्यावेळेस त्या बबल्सच्या सरफेसवरती युनिफॉर्मली स्प्रेड होतात मीन्स दॅट बबल इज चार्ज्ड. नाव दिस बबल विल एक्सपांड. हा बबल काय व्हायला लागेल, एक्सपांड व्हायला लागेल बिकॉज द चार्ज पार्टिकल युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड ऑन इट. त्या बबलवरती हे चार्ज पार्टिकल युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झालेले असणार आहेत अँड त्यामुळे त्यांच्यामध्ये रिपल्शन ऑब्झर्व होईल. बिकॉज काय होणार आहे, तर हे चार्ज पार्टिकल युनिफॉर्मली स्प्रेड होत असताना आता हे ऑल पार्टिकल्स आर सेम आणि त्यामुळे हे प्रत्येक पार्टिकल हे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट होत असताना त्यांच्यामध्ये रिपल्शन प्रोड्यूस होईल. मीन्स इन बिटवीन दिस चार्जेस वी ऑब्झर्व रिपल्सिव्ह इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. म्हणजेच त्या बबलची रेडियस जी आहे ती वाढत जाईल कारण तो एक्सपांड व्हायला लागेल. तो बबल का व्हायला लागणार आहे, एक्सपांड व्हायला लागणार आहे आणि बबल जसा एक्सपांड होत राहील म्हणजेच इथं रेडियस इन्क्रीज होणार आहे. कशामुळे, तर चार्जेस त्या बबल सोपवरती युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झालेली असणार आहेत आणि बिकॉज ऑफ युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन त्यांच्यामध्ये रिपल्सिव्ह फोर्स ऑब्झर्व होईल आणि त्यामुळे तो बबल एक्सपांड व्हायला लागेल मीन्स रेडियस त्याची इन्क्रीज होणार आहे. करेक्ट ऑप्शन आपला असणार आहे इट्स रेडियस इन्क्रीजेस. त्याची रेडियस आपल्याला इन्क्रीज झालेली ऑब्झर्व होणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला क्वेश्चन नंबर आपला असेल 7. द रिलेटिव्ह परमिटिव्हिटी ऑफ व्हॅक्यूम इज. रिलेटिव्ह परमिटिव्हिटी किंवा आपण त्यालाच म्हणतो डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट. व्हॅक्यूमसाठी रिलेटिव्ह परमिटिव्हिटी काय असणार आहे, दॅट इज इक्विव्हॅलंट टू 1. रिलेटिव्ह परमिटिव्हिटी ऑफ व्हॅक्यूम इज 1. म्हणजेच ऑप्शन बी इज करेक्ट. नाव नेक्स्ट क्वेश्चन हा आपला 8th नंबर क्वेश्चन असेल. दॅट द डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ ॲन इन्सुलेटर कॅन नॉट बी. इन्सुलेटरचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट यांच्यापैकी कोणता नसेल असं विचारलेले. ऑप्शन ए 4, बी 5, सी 3 अँड डी इनफायनाईट असे आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहेत. आता आपण जर 4, 5 और 3 और इनफायनाईट लक्षात घेतलं तर बघा एक लक्षात घेऊयात. डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट म्हणजे के. जर आपण एअर किंवा फ्री स्पेस लक्षात घेतो तर के
ची व्हॅल्यू असणार आहे 1. अँड इफ वी हॅव कंडक्टर, कंडक्टर जर असेल तर के डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट आपल्याला ऑब्झर्व होतो इनफायनाईट. मग के आपल्याला काय इथं कशासाठी रिलेटेड हवा आहे, इन्सुलेटर, इन्सुलेटरच्या रिलेटेड आपण इथं ऑब्झर्व करतोय. म्हणजेच इथं आपल्याला इन्सुलेटरच्या रिलेटेड जर आपण डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट लक्षात घेतोय तर तो 1 आणि इन्फिनिटीच्या मध्ये कुठंतरी असणार आहे. म्हणजे तो 4 ही असू शकतो, 5 असू शकतो किंवा 3 सुद्धा असू शकतो, पण इन्फिनिटी असणार नाही. हा इन्फिनिटी असणार नाहीये. याचाच अर्थ काय, तर इथं जर आपण इन्सुलेटर हा मटेरियल लक्षात घेतोय तर डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ ॲन इन्सुलेटर कॅन नॉट बी इनफायनाईट. ऑप्शन तुमचं काय बरोबर असणार आहे, डी ऑप्शन हे करेक्ट असणार आहे. डी इज करेक्ट ऑप्शन. नाव नेक्स्ट क्वेश्चन. तर बघा इथं, इन ब्रिंगिंग an electron towards another electron, electrostatic potential energy of the system. एक इलेक्ट्रॉन दुसऱ्या इलेक्ट्रॉनच्या दिशेमध्ये आपण नेतोय तर इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जीमध्ये काय तुम्हाला बदल झालेला दिसणार आहे. बघा ऑप्शन दिलेत, इन्क्रीजेस, बी डिक्रीजेस, सी रिमेन सेम अँड डी बिकम 0 असे ऑप्शन्स तुम्हाला दिलेले आहेत. पण आता इथे लक्षात घ्या, तर व्हॅन अँड इलेक्ट्रॉन, समजा हा इलेक्ट्रॉन आहे, दॅट इलेक्ट्रॉन इज bringing towards the another electron, then due to same negative charge, याच्यावरही निगेटिव्ह चार्ज आहे आणि याच्यावरही निगेटिव्ह चार्ज असणार आहे, the repulsive force is produced between them. या दोघांमध्ये जो फोर्स ऑब्झर्व होणार आहे, that force is repulsive force. So to bring them closer a work is done. हे दोघंही एकमेकांच्या जवळ आणण्यात असताना आपल्याला काय ऑब्झर्व होणार आहे, वर्क डन ऑब्झर्व होणार आहे. दॅट वर्क डन इज अगेन्स्ट दी रिपल्सिव्ह फोर्स. हे वर्क डन कोणाच्या अगेन्स्ट असणार, अगेन्स्ट दी रिपल्सिव्ह फोर्स. अँड दिस वर्क डन इज स्टोर्ड इन दी फॉर्म ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. हे वर्क डन जे आपण इथं ऑब्झर्व करू, दॅट वर्क डन इज स्टोर्ड इन दी फॉर्म ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. आणि जेवढं आपण ते दोन्ही इलेक्ट्रॉन्स एकमेकांच्या खूप जवळ आणण्याचा प्रयत्न करू, त्यावेळेस वर्क डन हे वाढतच जाणार आणि त्यामुळे इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी सुद्धा काय होत जाणार आहे, वाढत जाणार आहे. म्हणजेच ऑप्शन आपला ए करेक्ट असेल, इन्क्रीजेस. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी इज इन्क्रीजेस. अशा पद्धतीने आपल्याला इथं ऑब्झर्वेशन मिळेल. नाव नेक्स्ट क्वेश्चन. पुढचे एक्झाम्पल्स आपण लक्षात घेऊयात. फर्स्ट क्वेश्चन आपल्या याच्यामधलं असेल, ए फोर्स ऑफ 2.25 न्यूटन. फोर्स किती आहे, 2.25 न्यूटन acts on a charge of 15 into 10 raised to minus 4 coulomb. The intensity of the electric field at that point is. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, म्हणजेच ई फाइंड आउट करायचं आहे. फोर्स दिलाय आणि चार्ज दिलेला आहे. वी नो दी डेफिनेशन ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी, दॅट इज फोर्स अपॉन चार्ज क्यू. आणि ह्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या की आपल्याला या क्वेश्चनसाठीचा आन्सर इथं फाइंड आउट होणार आहे. फोर्स आहे आपला 2.25 न्यूटन आणि चार्ज इज 15 into 10 raised to minus 4 कुलोम. याच्यामध्ये आपण त्या सबस्टिट्यूट जर केल्या तर आपल्याला बघा काय मिळेल, 2.25 डिवाइड बाय 15 into 10 raised to minus 4. याला आपण फक्त 5ने डिवाइड केलं तर सिंपल आपल्याला इथं कॅल्क्युलेशन करता येईल. 2.25 डिवाइड बाय 15, याला आपण 5ने डिवाइड करूया, तुम्हाला आन्सर मिळेल 0.15. आणि 10 raised to minus 4 जो आहे तो आपण न्यूमरेटरला शिफ्ट केला तर 10 raised to plus 4 होणार आहे. आणि मग 0.15 याचं जर पॉईंट आपण शिफ्ट केला 4 डिजिटने तर तुम्हाला मिळेल 1500.
एवढं तुम्हाला आन्सर मिळणार आहे 10⁴ जर आपण या व्हॅल्यूला मल्टिप्लाय केला तर. याला साधं 5ने तुम्ही डिवाइड करून बघू शकता. आन्सर तुम्हाला एवढं येईल 0.15 असं तुम्हाला आन्सर मिळणार आहे. आणि 10⁻⁴ फक्त न्यूमरेटरला आणलेला आहे. आणि त्यानंतर तो 10⁴ तुम्हाला ऑब्झर्व झाला म्हणजे आपण म्हणूया त्याला 10,000. त्याने आपण 0.15ला मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला आन्सर मिळणार आहे 1500. हे तुम्हाला आन्सर मिळेल. म्हणजेच ऑप्शन डी आपला बरोबर असणार आहे. 1500 न्यूटन पर कुलोम इज करेक्ट ऑप्शन. नाव नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा आपण क्वेश्चन लक्षात घेऊयात. दिस इज द क्वेश्चन. द व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इन विच an electron experiences a force which is equal to its weight will be. तुम्हाला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऑब्झर्व करायची आहे. कोणाची तर इलेक्ट्रॉनची. आणि त्या इलेक्ट्रॉनने जो एक्सपिरियन्स केलेला फोर्स आहे तो कोणाच्या इतका आहे त्याच्या वेट एवढा आहे. अँड वी नो दी मास ऑफ द इलेक्ट्रॉन. आणि मास ऑफ इलेक्ट्रॉन आपल्याला माहिती आहे 9.1 × 10⁻31. बट हिअर वी हॅव दी वेट. वेट आपण कसं लक्षात घेतो mg इज दी वेट. म्हणजेच इथं 9.1 × 10⁻31 × 9.8 हा तुमचा g असणार आहे. यावरून तुम्हाला मिळणार आहे वेट. आणि हे कोणा एवढं आहे दॅट इज इक्विव्हॅलंट टू फोर्स. हाच आपला काय असणार आहे फोर्स असणार आहे. आणि नाव नॉर्मल फॉर्म्युला आपला असेल E इक्विव्हॅलंट टू F/Q. हा फॉर्म्युला लक्षात घेऊयात. आणि Q आपल्याकडे आहेच आहे. Q म्हणजेच काय असेल चार्ज ऑन इलेक्ट्रॉन दॅट इज 1.6 × 10⁻19 कुलोम. हा तुमचा चार्ज ऑन इलेक्ट्रॉन असणार आहे. आणि ह्या सगळ्या व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केल्या. हे 9.1 × 10⁻31 × 9.8 ही व्हॅल्यू आणि 1.6 × 10⁻19 ह्या व्हॅल्यूज आपण सबस्टिट्यूट केल्या फॉर्म्युल्यामध्ये तर आपल्याला आन्सर इथं फाइंड आउट करता येऊ शकतं. आणि हे आन्सर आपल्याला काय मिळू शकतं बघूयात. E इक्विव्हॅलंट टू 9.1 × 9.8 × 10⁻31 डिवाइड बाय 1.6 × 10⁻19. हा 10⁻19 आपण न्यूमरेटरला शिफ्ट करू शकतो. इथं 9.1 × 9.8 डिवाइड बाय 1.6 याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला इथं मिळणार आहे 55.73 × 10⁻19 न्यूमरेटरला शिफ्ट केला तर -31 मधून तो सबस्ट्रॅक्ट होईल आणि रिमेनिंग पॉवर असेल 10⁻12. हे आपल्याला इथं ऑब्झर्व होणार आहे. तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघू शकता. आणि त्यामुळे करेक्ट ऑप्शन आपल्याला इथं मिळेल. तो करेक्ट ऑप्शन असेल बी 55.74 × 10⁻12 न्यूटन पर कुलोम. दॅट इज द करेक्ट ऑप्शन. हा आपला करेक्ट ऑप्शन असेल. नाव नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन बघा आपला काय हा. ए केबल ऑफ लेंथ 5 किलोमीटर इज चार्ज विथ 0.5 मिली कुलोम. मिली कुलोम मध्ये आपण इथं ऑब्झर्व करतोय. द लिनियर चार्ज डेन्सिटी विल बी. लिनियर चार्ज डेन्सिटी मीन्स लॅम्बडा. लॅम्बडा काढायचा आपल्याला. चार्ज पर युनिट लेंथ हे असणार आहे. आणि आपल्याला काय दिलेलं आहे लॅम्बडा इक्विव्हॅलंट टू चार्ज दिलेला आहे 0.5 मिली कुलोम म्हणजे 10⁻³ डिवाइड बाय लेंथ इज 5 किलोमीटर म्हणजे 5 × 10⁻³ किलोमीटर म्हटलेलं आहे म्हणून 10⁻³ असणार आहे. आता इथं जर आपण बघितलं या 5ने इथं डिव्हायडेशन होईल 0.1 5 आणि याचं आपण डिव्हायडेशन केलं 0.1 × 10⁻³ न्यूमरेटरला शिफ्ट केला तर -3 होईल. -3 -3 -6 म्हणजेच मायक्रो. इथं उत्तर काय मिळेल 0.1 मायक्रो
कुलोम पर मीटर हे तुमचा आन्सर असणार आहे. म्हणजेच करेक्ट ऑप्शन जर आपण इथे लक्षात घेतलं तर करेक्ट ऑप्शन इज ए. तुमचा ए हा करेक्ट ऑप्शन असणार आहे. 0.1 मायक्रो कुलोम पर मीटर हे तुमचं करेक्ट ऑप्शन असणार आहे. ठीक आहे. नाव नेक्स्ट क्वेश्चन. हा क्वेश्चन लक्षात घेऊयात. 2 आयडेंटिकल स्पियर्स विच हॅज चार्ज -3q अँड q. -3q आहे आणि q चार्ज आहे. एक्सपिरियन्सेस ए फोर्स F ॲट ए सर्टन डिस्टन्स. एक पर्टिक्युलर आपण डिस्टन्स लक्षात घेतले त्यावेळेस फोर्स F तिथं त्या दोघांमध्ये एक्सपिरियन्स होतो. इफ दे आर केप्ट इन कॉन्टॅक्ट, दोन्ही एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आले, अँड अगेन दे आर प्लेस्ड ॲट सेम इनिशियल डिस्टन्स, देन द फोर्स बिकम, तर त्यांच्यामधला फोर्स किती असू शकतो हे आपल्याला इथं फाइंड आउट करायचं आहे. बघा, इनिशियली ज्यावेळेस हे दोन्ही चार्जेस एकच, बघा इनिशियली आपल्याकडे दोन चार्ज आहेत Q आणि -3Q हे दोन चार्ज आहेत. इनिशियली त्यांच्यामध्ये डिस्टन्स आपण कन्सिडर करूयात कॅपिटल R, हे त्या दोघांमधलं डिस्टन्स आहे. त्यावेळेस दोघांमध्ये फोर्स कन्सिडर करूयात F1. F1 हा दोघांमधला फोर्स आहे. म्हणजेच इथं आपल्याला फोर्स दोघांमध्ये ऑब्झर्व होईल. K इज कॉन्स्टंट, K इंटू Q इंटू -3Q अपॉन R स्क्वेअर हा दोघांमधला फोर्स असणार आहे. याला आपण नंबर 1 म्हणूयात. म्हणजेच F1 इक्विव्हॅलंट टू 3K इंटू Q स्क्वेअर अपॉन R स्क्वेअर असा आपल्याला इथं फॉर्म्युला मिळतो. यावरून R स्क्वेअर डिस्टन्स जे आहे ते डिस्टन्स काय मिळेल, दॅट इज 3K इंटू Q स्क्वेअर अपॉन F1 हे आपल्याला डिस्टन्स मिळणार आहे. आता नंतर काय केलेलं आहे, दोन्ही चार्जेस एकमेकांच्या जवळ आणले, Q आणि -3Q हे दोघे एकत्र आणलेले आहेत. त्यामुळे टोटल चार्ज आपल्याला इथं मिळेल. हा टोटल चार्ज होईल Q प्लस -3Q अपॉन 2. तर टोटल चार्ज आपल्याला मिळेल इथं -Q. टोटल चार्ज इथं काय मिळणार आहे, -Q असा तुम्हाला तिथं चार्ज मिळेल. त्यानंतर पुन्हा आपण काय केलं तर ते दोन्हीही चार्जेस आपल्याला आता या दोघांमध्ये फोर्स किती ऑब्झर्व होईल तर K F2 असेल, त्याला आपण म्हणूयात F2 इक्विव्हॅलंट टू K हा आपण कॉन्स्टंट घेतोय, जो आपण 1/4πε0 घेत असतो, त्याच्याऐवजी मी इथं K लक्षात घेतलेला आहे. K इंटू -Q स्क्वेअर अपॉन R स्क्वेअर असं. आता आपली जी नेक्स्ट कंडिशन आहे, फायनल फोर्स आपण जो ऑब्झर्व करतोय तर दोन्हींमधलं डिस्टन्स आता पुन्हा आपण ओरिजिनल आहे तसं घेतलेलं आहे, पण आता इथं आपला टोटल चार्ज मिळाला आहे Q आणि त्यावरून फोर्स मिळाला K इंटू -Q स्क्वेअर अपॉन R स्क्वेअर. आता इथं R स्क्वेअर आपण इथं फाइंड आउट केलेला होता, तो आपण इथं सबस्टिट्यूट केला. F2 इक्विव्हॅलंट टू K इंटू -Q स्क्वेअर अपॉन 3KQ स्क्वेअर अपॉन F1, किंवा F आपण लक्षात घेऊयात, त्याला इनिशियल फोर्स इज F. तर इथं काय काय कॅन्सल होईल, K इंटू Q स्क्वेअर कॅन्सल होईल आणि F1 हा तुमचा न्यूमरेटरला शिफ्ट होईल, किंवा त्याला आपण F सुद्धा म्हणू शकतो, F अपॉन 3 असं आपल्याला इथं ऑब्झर्वेशन मिळतं. म्हणजे जो फायनल फोर्स असणार आहे तो इनिशियल फोर्सच्या 1/3 ऑब्झर्व होणार आहे. म्हणजेच इथं आपल्याला ऑप्शन्स जे ऑब्झर्व होतील ते आपण इथं लक्षात घेऊयात. ऑप्शनमध्ये आपल्याला बघा A आहे F, B आहे 3F, C आहे F अपॉन 3 आणि D आहे 5F. हे आपल्याला स्क्रीनवरती लक्षात येते. म्हणजेच आता आपला करेक्ट ऑप्शन आपण इथं निवडू शकतो. करेक्ट ऑप्शन असणार आहे C इज दी करेक्ट ऑप्शन. हा आपला करेक्ट ऑप्शन इथं आपण ऑब्झर्व करूयात. बघा, C is the correct option. F upon 3 is the correct option. Now next question. A cube of side 1 meter and is given a charge of 110 coulomb
surrounded by some irregular surface. Within it the medium has dielectric constant 11. Then total normal electric induction over the surface is. हा फाइंड आउट करायचा आहे. अकॉर्डिंग टू डेफिनेशन of the total normal electric induction, the total normal electric induction is equivalent to summation of charge. आणि आपल्याला इथं चार्ज किती दिलेला आहे, चार्ज इज 110 कुलोम दिलेला आहे. म्हणजेच इथं टोटल चार्ज सुद्धा किती असणार आहे, 110 कुलोमच असणार आहे. त्याच्यामध्ये बदल होणार नाही अकॉर्डिंग टू डेफिनेशन. करेक्ट ऑप्शन सुद्धा काय असणार आहे आपलं, बी 110 कुलोम. दॅट इज द करेक्ट ऑप्शन. हे आपलं करेक्ट ऑप्शन असणार आहे. आणि नेक्स्ट क्वेश्चन इज two conducting sphere of radius r1 and r2 are equally charged. The ratio of their intensities will be. दोन्हीमध्ये वरचा चार्ज कसा आहे, इक्वल आहे. तर इंटेन्सिटीचा रेशो आपल्याला इथं फाइंड आउट करायचं आहे. तर इंटेन्सिटीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. फर्स्ट r1 एवढा रेडियस असणाऱ्या स्पेअरसाठी आपण लक्षात घेऊयात, E1 equal to 1/4 pi epsilon 0 Q upon R1 square. आणि R2 हे डिस्टन्स असणाऱ्या रेडियस असणाऱ्यासाठी स्पेअरसाठी E2 लक्षात घेऊयात. E2 इक्विव्हॅलंट टू 1/4 pi epsilon 0 Q. चार्ज सेम आहे पण डिस्टन्स रेडियस कशी आहे, सेपरेट वेगळी आहे, R2 स्क्वेअर. तर ह्याच्यामध्ये आपण रेशो घेऊयात E1/E2 चा. आणि याच्यामध्ये आपल्याला काय लक्षात येईल, हे कॅन्सल होतील. 1/4 पाय 1/4 पाय कॅन्सल होईल. क्यू कॅन्सल होणारे राहणार फक्त काय, आर स्क्वेअर अँड R1 स्क्वेअर अँड R2 स्क्वेअर. हा फक्त R2 स्क्वेअर तुमचा न्यूमरेटरला शिफ्ट होईल आणि R1 स्क्वेअर हा डिनॉमिनेटरला राहील. म्हणजेच टोटली आपण जर इथं फॉर्म्युला लक्षात घेतला तर रेशो ऑफ इंटेन्सिटीज E1/E2 इक्विव्हॅलंट टू R2/R1 स्क्वेअर तुम्हाला ऑब्झर्व होईल. म्हणजेच ऑप्शन सी इज करेक्ट ऑप्शन. हा करेक्ट ऑप्शन तुम्हाला इथं ऑब्झर्व होणार आहे. सी ऑप्शन इज करेक्ट ऑप्शन. नाव इथं आपण नियरली 15 एक्झाम्पल्स सॉल्व केलेले आहेत. आणि यासारख्या आणि याहीपेक्षा पुढचे काही एक्झाम्पल्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. इथे आपण स्टॉप करूयात. ओके स्टुडंट, थँक्यू.